अमित साटम बोलतात। आपण थेट तिकडे जातोय। सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने महाराष्ट्र में किया है। समाज के सभी स्तरों पर से लोग इससे प्रभावित होकर भारतीय जनता पार्टी शिवसेना की महायुति को अपना समर्थन देते हुए दिख रहे हैं। वो समर्थन इतने बड़े पैमाने पर है कि अलग अलग राजनीतिक पार्टियों में से भी कार्यकर्ता वो भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति के साथ जुड़ रहे हैं। और इसका यह नतीजा है कि कुछ सीटों के ऊपर सामने कोई उम्मीदवार ही नहीं थे। जो उम्मीदवारों ने अपना नामांकन दर्ज किया था उन्होंने भी अपना नामांकन फिर से कर दिया और इसीलिए चुनाव होने के पहले ही महायुति के कुछ उम्मीदवार ये विजयी घोषित किए गए। इसका ही ये मतलब है कि बहुत बड़ी संख्या में महाराष्ट्र की जनता भारतीय जनता पार्टी शिवसेना और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की महायुति को अपना समर्थन और अपने आशीर्वाद देते हुए दिख रही है। महायुतीचे जे बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत त्याच्यावरती आक्षेप जो आहे हा विरोधकांकडून घेतला जातो। खास करून संजय राऊतांनी याच्यावरती बरीच टीका केली आणि राज ठाकरेंचंही असं विधान कळतंय की अशी निवडणूक मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही। आमचं त्यांच्यावरती आक्षेप आहे की या सीटांवरती त्यांनी त्यांचे उमेदवार का उभे केले नाही, उमेदवार मागे का झाले आणि त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी पळ काढलेला आहे आणि त्यामुळे मैदान सोडून हे विरोधक पळाले असल्यामुळे या काही जागांवरती फक्त महायुतीचेच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्या ठिकाणी ते विजयी घोषित केलेले आहेत। त्यामुळे आमचा उलटा आक्षेप त्यांच्यावरती आहे की लोकशाहीचा खून त्यांनी केलेला आहे, निवडणुकीचं मैदान सोडून ते पळालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी लोकशाहीचा खून केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। दमदाटी करून काही उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला सांगितलं अशा प्रकारचा आरोप होता। नाही, मग दमदाटी करायची असती तर सगळ्याच जागांवरती केली असती ना। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे भूलथापा करणं, फेक नरेटिव्ह पसरवणं आणि खोटं बोलणं हे सोडून यांच्याकडे कुठलंही काम हे राहिलेलं नाही। निवडणूक आयोगाने आता अहवाल मागवलेला आहे रिटर्निंग ऑफिसरकडनं की जे बिनविरोध झालेले आहेत त्यांच्या इथली परिस्थिती नक्की काय? नाही, नक्कीच निवडणूक आयोग याचा पूर्ण जो अहवाल आहे तो मागवेल, नियमानुसार जी कारवाई आहे ती करेल आणि अहवाल हा मागितलाच पाहिजे। आणि अहवाल मागितल्यानंतर हे स्पष्ट होईल की विरोधक काही ठिकाणी काही जागांवरती मैदान सोडून पळालेले आहेत। तुम्ही ज्या न्यूयॉर्कच्या जोसेफ ममदानीचा सातत्यानं उल्लेख करता, त्या जोसेफ ममदानीनं आज जेलमध्ये बंद असलेल्या उमर खालिदला पत्र लिहिलंय आणि असं म्हटलंय की मला तुझ्याबद्दल चिंता वाटते, ज्यावरती अनेक गंभीर प्रकारचे आरोप देखील झाले होते। उमर खालिद याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे, सेडिशनची केस आहे, UAPAच्या अंतर्गत तो जेलमध्ये आहे आणि याच उमर खालिदने JNU मध्ये भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या। हिंदुओं से आझादी चाहिए अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या आणि याच उमर खालिदने 2018 मध्ये मुंबई शहरामध्ये कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते। या उमर खालिदचा कोणताही कार्यक्रम या मुंबई शहरामध्ये होऊ दिला नाही। परंतु 5 जानेवारी 2020 ला ज्यावेळेला उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला या उमर खालिदचा एक कार्यक्रम हा गेटवे ऑफ इंडियाला झाला होता। या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे पण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यामुळे हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे। काही आतंकवादी, समाजविरोधी, देशविघातक शक्ती एकत्रित येऊन काही शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्या शहरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यामुळे जोराम ममदानीने जी सिंपती ही उमर खालिदला दाखवली, जोराम ममदानीने भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करू नये आणि ज्या प्रकारे न्यूयॉर्कमध्ये ममदानी झालेले आहेत अशाच प्रकारे संपूर्ण या जगातल्या अन्य शहरांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं एक कटकारस्थान रचलं जात आहे। मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारचं कटकारस्थान रचलं जात आहे आणि उद्धव ठाकरे या कटकारस्थानाचे भागीदार आहेत। परंतु येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचं ममदानीकरण आम्ही होऊ देणार नाही। त्याच्या पत्राचा आणि तुम्ही ज्या घटना म्हणता की होऊ शकतात त्याचा काही परस्परात संबंध असं वाटतं तुम्हाला? तुमचं जे म्हणणं आहे की इतर शहरांमध्ये सुद्धा अशाच प्रवृत्तीच्या माणसांना महापौर बनवायची किंवा त्यांची सत्ता आणायची। एक व्यक्ती जो देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करणं म्हणजे जोराम ममदानीची नीती काय, त्याची नियत काय हे त्याच्यातून स्पष्ट होतं आणि त्यामुळे जगातल्या दुसऱ्याही काही शहरांमध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती त्या शहराचे प्रमुख झालेले आहेत।
आणि आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.